नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपण आलो आहोत अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटामधील अवसरी खुर्द या गावामध्ये. आपल्या समेत जिल्हा परिषदेचे उमेदवार विष्णुकाका हिंगे आणि अवसरी पंचायत समिती गणाचे उमेदवार निलेश टेमकर हे आहेत. आता ते कशा पद्धतीने प्रचार करताय, काय रणनीती असणार आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आता तुमचा परिचय द्या आणि आता तुम्ही कशा पद्धतीने प्रचार करताय. मी विष्णुकाका हिंगे, अवसरी पिंपळगाव गटामधील उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे माझं चिन्ह आहे. खरं तर ही निवडणूक लढत असताना आमचे श्रद्धास्थान या राज्याच्या विकासामध्ये, जडणघडणीमध्ये कर्तृत्ववान नेता आदरणीय अजितदादा पवार हे आज आमच्यामध्ये राहिलेले नाहीत. याचं तीव्र दुःख आमच्या सर्वच कार्यकर्त्यांवर त्या ठिकाणी कोसळलेला आहे. हा प्रचार करत असताना जो उत्साह पाहिजे तो आमच्या अंतःकरणामध्येच त्या ठिकाणी नाही आहे. परंतु ही प्रक्रिया पार पडत असताना आम्ही अत्यंत साध्या पद्धतीनं सर्व मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी आव्हान करतोय की या तालुक्याच्या विकासासाठी आणि या तालुक्याच्या सर्वांगीण, पण त्याच्यामध्ये सामाजिक शांतता आली, विकास आल्या, मूलभूत गरजा आल्या, सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आला, जे अनेक प्रश्न समोर असताना ते सोडवताना तुमच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि आपण सर्व मंडळी त्या ठिकाणी आम्हाला मदत कराल अशी आम्हाला खात्री आहे. अवसरी खुर्दमध्ये प्रचार करत असताना सर्वच मंडळींचं आम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी पाठिंबा आहे. आणि मला खात्री आहे की जिल्हा परिषद गटामधून मी आणि पंचायत समिती गणामधून निलेशराव टेमकर हे निश्चित चांगल्या मताधिक्यानं विजयी होतील. तुमचा आता बॅलेट पेपरवरती अनुक्रमांक काय असणार आहे? आणि माझा जो क्रमांक आहे बॅलेट पेपरवर हा 2 आहे. आणि त्याच्या समोरचं जे चिन्ह आहे ते घड्याळ आहे. घड्याळाच्या समोरील बटन दाबावं अशी सर्वांना प्रार्थना. नक्कीच. कशी रणनीती असणार आहे आणि कशा पद्धतीने प्रचार करताय? आम्ही आज सकाळी 9 वाजल्यापासून प्रचाराला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला काल शिंदेमाळा, गावठाण या परिसरामध्ये भेटला. आज आमचं खडक आणि देडापाळी, निंदेरवाडी या ठिकाणी आहे नियोजन आणि चांगल्या लोकांचा प्रतिसाद आहे. अनुक्रमांक काय असणार आहे? आता अनुक्रमांक असा मी आता अनुक्रमांक डायरेक्ट सांगणार नाही, कारण आता आमची जिल्हा परिषदेला विष्णुकाका हिंगे यांचं चिन्ह घड्याळ आणि माझं चिन्ह घड्याळ. आम्ही अनुक्रमांकाच्या ह्याच्यामध्ये पडणार नाही. फक्त आम्ही घड्याळ ज्या ठिकाणी आहे, लोकांना फक्त घड्याळ ज्या ठिकाणी घड्याळ आहे त्या ठिकाणी बटन दाबा, एवढंच त्या ठिकाणी मी सांगणार आहे. तुम्ही आता प्रचारामध्ये आहात, कसा प्रचार चालू आहे आणि उमेदवारांना कसा पाठिंबा मिळतोय? आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून अवसरी खुर्दमध्ये प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. घरोघर जाऊन आम्ही प्रचार दौरा करत आहोत. आपलं निशाणे घड्याळे दाखवत आहोत. साहेबांनी सांगितलेली कामं सांगत आहोत आणि काय करणार आहोत हे सगळं सांगत असताना लोकांचा आम्हाला प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळतोय. आणि लोक एवढं सांगतात की तुम्ही घरोघर फिरायची गरज नाही आहे. साहेबांनी तालुक्यामध्ये एवढी कामं केलीत का त्या कामाच्या जोरावर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद उमेदवार हे निश्चित प्रकारे निवडून येतील. तरी एक सामाजिक बांधिलकी समजून आपण सर्वांना घरोघर जाऊन नमस्कार करून मतदानाची मागणी करत आहोत. हे दोन्ही उमेदवार होते, अवसरी खुर्दमध्ये प्रचार करतायत. अगदी साध्या पद्धतीने पॅम्पलेट वाटून प्रचार करणार आहेत. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.